धम्मपद हा भगवान बुद्धांच्या वचनांचा एक अद्भुत संग्रह आहे। हा ग्रंथ त्रिपिटकाच्या खुद्दक निकायचा भाग आहे। यामध्ये 26 वर्ग असून 423 गाथा आहे। आपण धम्मपदाचा 15वा वर्ग म्हणजे सुख वग्गो ऐकूया। वर्ग 15 सुख वग्गो वैरामध्ये आम्ही अवैरी होऊन सुखाने जगूया। वैर करणाया माणसात अवैरी होऊन विहरूया। रोगी माणसात अरोगी होऊन आम्ही सुखाने जगूया। रोगी माणसात अरोगी होऊन विहरूया। उत्सुकात अनुत्सुक होऊन सुखाने जगूया। उत्सुक माणसात अनुत्सुक होऊन विहरूया। ज्यांच्या जवळ काही नाही असे आम्ही सुखाने राहूया। आभास्वर प्रकाशमान देवांप्रमाणे प्रीती हेच ज्यांचे भक्ष्य आहे। प्रीतीवर जगणारे होऊया। जय वैराला जन्म देतो। पराजित माणूस दुखाने झोपतो। विजयी माणूस आनंदात बुडून जातो। परंतु उपशांत पुरुष जय पराजय सोडून सुखाने झोपतो। आसक्ती सारखी आग नाही। द्वेषासारखा कली नाही। स्कंधासारखे दुःख नाही। शांती परते सुख नाही। बुभुक्षा म्हणजे भूक हा मोठा रोग आहे। संस्कार महान दुःख आहे। हे यथार्थपणे जाणून घेतल्याने आरोग्य हा परमलाभ होय। संतोष हे परमधन होय। विश्वास हाच परमाप्त होय आणि निर्वाण हेच परमसुख होय। एकांतवासाचा रस पिऊन तसेच शांतीचा रस पिऊन धर्मप्रीतीचे रसपान करीत मनुष्य निर्भय आणि निष्पाप होतो। आर्यांचे दर्शन चांगले होय। त्यांची सत्संगती नेहमी सुखदायी असते। मूर्खाचे दर्शन टाळून नित्य सुखी असावे। मूर्खाच्या संगतीत फिरणारा दीर्घकाल पर्यंत शोकात पडतो। मूर्खाचा सहवास शत्रूच्या सहवासासारखा सर्वदा दुःखदायक होतो आणि धीर पुरुषाचा सहवास नातेवाईकांच्या समागमाप्रमाणे सुखदायी असतो। म्हणून चंद्र ज्याप्रमाणे नक्षत्र मार्गाला अनुसरतो त्याप्रमाणे धीर प्राज्ञ बहुश्रुत शीलाची धुरा वाहणारा व्रती आर्य आहे। अशा त्यासारख्या सुबुद्ध सत्पुरुषाला अनुसरावे।